नमस्कार, आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। राज्यातील कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठी भेट। ही गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी होणार पूर्ण। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे आणि जर तुम्ही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत सरकारी कर्मचारी म्हणून जर सेवा बजावत असेल तर ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी ठरणार आहे। सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे। लोकसभा निवडणुकीचा निकाल हा 4 जून 2024 ला जाहीर होणार आहे आणि विशेष म्हणजे लोकसभा निवडणुका झाल्या की लगेच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुद्धा होणार आहेत। अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आणि विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वी राज्यातील सरकार राज्य कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण करेल असा विश्वास आता व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लगेच राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता हा 4% वाढवला जाणार आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील आता 50% केला जाणार आहे। ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लागू केली जाणार आहे। याबाबतचा निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतला जाणार आहे असेही बोलले जात आहे। राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे। विशेष म्हणजे महागाई भत्ता 50% झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय देखील वाढवले जाऊ शकते असा दावा आता रिपोर्टमध्ये केला जात आहे। सध्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्ष एवढे आहे आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील आता 60 वर्ष झाले पाहिजे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे। याबाबतचा निर्णय लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर घेतला जाईल असा दावाही आता काही मीडिया रिपोर्टमध्ये होऊ लागलेला आहे। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्स। तोपर्यंत आनंदी रहा। नमस्कार।